नमस्कार, माझ्या अंजलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सोलकढी। तर आपण त्यासाठी घेतलेले साहित्य कोकम भिजत घातलेले आहेत। तर आम्ही कोमट पाण्यात कोकम भिजत घातलेले आहेत। इथे मी थोडी कोथिंबीर घेतली आहे, थोडा पुदिना घेतला आहे, थोडं जिरं घेतलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे खोबरं घेतलं आहे। एक मिरची कापून घेतली आहे, 2-3 छोटेसे तुकडे आल्याचे घेतले आहेत, थोडे लसणाचे तुकडे घेतलेले आहेत। तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया। हे सगळं खोबरं, मिरची, आलं आणि लसूण सगळं आपण आता या मिक्सरच्या मांड्यात काढणार आहोत। आता आपण जिरं सुद्धा याच्यात घालत आहोत। आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालूया। आता आपण पाणी घालत आहोत। हे बघा, आता आपलं हे वाटून झालेलं आहे चांगलं बारीक। तर आता आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे हे गाळण घेतलेलं आहे मोठं। तर आता आपण हे सर्व ह्याच्यात काढणार आहोत। हे बघा, हे असं यातलं पाणी ना आपल्याला म्हणजे जे नारळाचं दूध आहे ना या खोबऱ्याचं ते काढून घ्यायचं आहे। कोणी कोणी कापडात काढतं, तर कोणी कोणी छोट्याशा गाळणीमधून पण काढून घेतं। हे बघा, हे असं पडत जाणार। हे बघा, हे एवढं आपलं निघालं आहे। तुम्ही याच्यात वरून थोडं पाणी टाकून पण काढू शकता। आता हे थोडं आपण परत वाटून घेऊया पाणी टाकून। छान असं मस्त त्यातून खोबऱ्याचा रस निघेल। आता हे आपण खोबऱ्याचा चोथा घेतलेला आहे, ह्याच्यात थोडंसं पाणी घालून परत वाटून घेऊया, म्हणजे त्याच्यातनं अजून थोडा रस निघेल। हे बघा, हे परत आपण हा जो चोथा होता तो वाटून घेतलेला आहे खोबऱ्याचा, आता आपण हा परत गाळून घेणार आहोत मगाचसारखा। हे बघा, हे मी काढते। हा परत आपण ना ह्याच्यातलं रस आहे ना तो काढून घेऊया। हे बघा, आता असं हा खीस आहे खोबऱ्याचा, हा कसा एकदम सुका सुका झाला आहे, चोथा झाला आहे। ह्याचा मी 1-2 वेळा पाणी टाकून चांगला रस काढून घेतलेला आहे। तर आता आपण हे बस झालं एवढं, कारण एवढं मिश्रण खूपच सुकं झालं आहे। आता यातला रस सगळाच निघाला आहे। तर आता पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते। आता ही कोकमं आपण भिजत घातलेली होती, तर आता आपण ह्याला चांगली हे करून नरम करून घेऊया एकदम, म्हणजे याच्यात ह्या कोकमांचा या पाण्यात रस उतरला पाहिजे। मग आपण ही कोकमं पण पिळून घ्यायचं, ह्याचं पाणी पण। हे बघा, कोकम मी असं ना हाताने बारीक केलं आहे, हे बघा, आणि त्याचा सगळा रस आहे ना तो पाण्यात उतरला आहे कोकमाचा, आणि तो आता आपण गाळून घेणार आहोत। आता हे आपण परत ही चाळण घेतली आहे छोटीशी, म्हणजे गाळणी घेतली आहे, आणि हे जे कोकमं आपण ह्याच्यात मिक्स केली आहेत ना, चांगली बारीक केली आहे, ती आपण आता गाळून घेणार आहोत। चांगलं त्याचा ना रस आत गेला पाहिजे कोकमाचा, अशी ती गाळायची। हे बघा, कोकमाचं कसं एकदम हे झालेलं आहे। हे बघा, कसं गुलाबी पाणी पडतंय मस्त। हे बघा, आपला कोकमाचा रस मस्त निघाला आहे, ह्यालाच सोलकढी म्हणतात। आणि आता आपण ह्याच्यात कोथिंबीर घालणार आहोत। ह्याच्यात मी कुठला कलर नाही टाकला आहे, की बीट घेऊन पण नाही त्याचा रस घेतलेला आहे, डायरेक्ट कोकमाचंच घेतलेलं आहे। आणि कोकम आणि खोबरं आणि हे पुदिन्याचे पानं घालते मी वर, त्याने अजून छान चव येते। काही जण याच्यात बडीशेप थोडीशी वाटताना घालतात, पण मी नाही घातलं, मी जिरं घातलेलं आहे। इतकं मस्त असं छान वास येतोय त्याचा। ह्याच्यात थोडीशी साखर टाकूया। आता ही साखर मी ह्याच्यात घालते, कारण ऑलरेडी मगाशी मीठ घातलेलं आहे। तुम्ही थोडं चाखून बघायचं की मिठाची गरज आहे का म्हणून। मी माझ्या अंदाजानुसार साखर घातलेली आहे, आणि मी थोडीशी जिरा पावडर पण वर अजून टाकते, म्हणजे कसं अजून छान चव येईल। खूप मस्त झालं आहे, खूपच छान। हे बघा, अशा तऱ्हेने आपली ही सोलकढी तयार झालेली आहे।
तुम्ही अशी नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. ही नॉनव्हेज व्हेज सगळ्या जेवणाबरोबर चांगली लागते आणि पित्ताला आणि मेन म्हणजे पोटाला खूप थंड असते आणि छान होते आणि नेहमी ही पचनाला उत्तम असते. आता आपण ही एका ग्लासात काढून घेऊया. तर अशी मस्त पुदिन्याची पानं लावून वगैरे, तुम्हाला पाहिजे तर थोडासा लिंबाचा काप पण बाजूला लावून, अशी पाहुणे वगैरे आल्यावर तुम्ही ही त्यांना समोर नेऊन ठेवली तर उन्हाळ्यात तर अतिउत्तम. तर अशा प्रकारे जशी मी सोलकढी दाखवली आहे तशी ती तुम्ही बनवून घ्या आणि माझ्या अंजलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.